पोलिसांच्या स्पेशल सेलनं मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाकिस्तान समर्थित गँगस्टरवर कारवाई केली आहे। यात पोलिसांनी 3 दहशतवाद्यांना अटक केली आहे। दहशतवाद्यांचं हे मॉड्यूल गुन्हेगारी जगतातून दहशतवादाकडे वळलेलं होतं आणि त्याला थेट पाकिस्तानचा पाठिंबा आहे। स्पेशल सेलनं केलेल्या या कारवाईमुळे राजधानी दिल्लीवर येऊ घातलेलं एक मोठं संकट टळल्याची माहिती आहे। अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं साहित्य पोलिसांकडून तपासलं जात आहे। चक्रीवादळ दित्वाहामुळे गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे चेन्नईतील नागपट्टिनम जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील मनांकोंडान या नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला असून वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण झाले। या गावातील 100 एकरपेक्षा अधिक भातशेती देखील पूर्णपणे पाण्यात गेली आहे। त्यामुळे शेतीचं आणि शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालंय। कृषी क्षेत्राला या चक्रीवादळामुळे गंभीर फटका बसला आहे। दित्वाहा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुदुचेरी इथल्या समुद्रकिनारी समुद्र अजूनही प्रचंड खवळलेला आहे। तसंच इथे जोरदार वारे देखील वाहत आहेत। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं तातडीची पावलं उचलली आहेत। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना सुरक्षितपणे त्या ठिकाणाहून स्थलांतरित केलंय। समुद्राला येणारं उधाण आणि वाढत्या वाऱ्यांचा वेग पाहता पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहावं असं आवाहन देखील प्रशासनानं केलंय। बंगालच्या उपसागरात आलेल्या दित्वाहा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे प्रसिद्ध तिरुमला मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। सततच्या पावसामुळे मंदिराच्या मुख्य परिसरात आणि आजूबाजूच्या मार्गांवर पाणी जमा झालंय। त्यामुळे तिरुमला इथं दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय। तिरुमला तिरुपती देवस्थानम प्रशासनानं पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीनं उपाययोजना सुरू केल्या। तसंच पावसामुळे कोणतीही मोठी हानी होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते। तामिळनाडूमध्ये 2 सरकारी बसेसची समोरासमोर धडक होऊन 11 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झालेत। तिरुपत्तूर परिसरातील पिल्लयारपट्टीपासून 5 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला। बचाव पथकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। काही दिवसांपूर्वी दक्षिण तामिळनाडूमध्ये एका सरकारी आणि खासगी बसची समोरासमोर धडक झाली होती। या आठवड्यात घडलेला हा दुसरा बसचा अपघात आहे। निवडणूक आयोगानं SIR मतदार यादी अद्ययावत करण्याची मुदत वाढवली आहे। मतदारांना आपली नावं नोंदवण्यासाठी किंवा दुरुस्त्या करण्यासाठी आता 1 आठवड्याचा अतिरिक्त वेळ मिळालाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली मतदार यादी स्वच्छ आणि अचूक करण्यासाठी निवडणूक आयोगानं पावलं उचलली आहेत। त्यामुळे मतदारांना यादीतील नाव जोडणं, वगळणं किंवा दुरुस्ती करणं यासाठी आता अधिक वेळ मिळणार आहे। सध्या ही मुदतवाढ देशातील 12 राज्यांमध्ये लागू करण्यात आली असून नागरिकांना मतदार यादीतील माहिती अद्ययावत करण्याचं आवाहन केलं जात आहे। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान होणार आहे। त्यापूर्वी राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे। यात केंद्र सरकारनं आपला अजेंडा जाहीर केला आहे। यंदाच्या अधिवेशनात सरकार अनेक महत्त्वपूर्ण कायद्यांमध्ये बदल, आर्थिक सुधारणा, शिक्षण पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विधेयकं सादर करणार आहे। यासाठी सरकारनं लोकसभा आणि राज्यसभेसाठी 14 विधेयकांची यादी देखील तयार केली आहे। या सत्रात पहिल्या टप्प्यातील पूरक अनुदान मागण्यांचं सादरीकरण, चर्चा आणि मतदान होणार असून त्यासंबंधी अर्थसंकल्पीय विधेयक देखील पारित केलं जाईल। देशातील वाढत्या रेवडी संस्कृती आणि प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोफत योजनांच्या घोषणांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी कठोर टीका केली आहे। मोफत योजना तुम्हाला निवडणुका जिंकून देऊ शकतील, पण त्यातून देश उभा राहू शकणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। मोफत योजना देण्यामागे राजकीय वर्गानं जणू काही सगळ्या आर्थिक गणितं सामूहिकपणे बाजूला ठेवली आहेत। अशा घोषणा बहुतांश वेळा कर्ज काढून पूर्ण केल्या जातात आणि अशा उपभोगाचा भार उद्याच्या करदात्यांवर ढकलणं हे या धोरणाचा गंभीर परिणाम आहेत असं सुब्बाराव यांनी म्हटलंय। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या मुलाचं लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात संपन्न झालंय। डॉक्टर अभिमन्यू यादव यांचा विवाह उज्जैनमध्ये संपन्न झाला। राजकारणी, मंत्री, मुख्यमंत्री यांच्या कुटुंबातील विवाह सोहळे म्हटलं की आलिशान मंडप, 5 स्टार हॉटेल नजरेसमोर येतं आणि मात्र मुख्यमंत्री मोहन यादव यासाठी अपवाद ठरले। त्यांनी इतर 21 जोडप्यांसह सामूहिक विवाह करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी अनावश्यक दिखाव्यापेक्षा कुटुंब, संस्कार आणि सामाजिक समानतेला महत्त्व दिलं। हा विवाह सोहळा सध्या अनेकांसाठीच आदर्श ठरलाय।
जम्मू विकास प्राधिकरणानं पत्रकार अरफाज अहमद डेंग यांचं जम्मूतील बुलडोझरनं घर पाडले. त्यानंतर त्यांच्या शेजारी राहणारे आणि त्यांचे मित्र असलेल्या कुलदीप शर्मा यांनी स्वतःच्या मालकीची काही जमीन अफराज यांना घर बांधण्यासाठी दिली आहे. जमिनीची कागदपत्र अफराज यांना देत असतानाच कुलदीप शर्मांना रडू कोसळलं. या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जम्मूच्या खोऱ्यात हिंदू मुस्लिम एकत्र नांदत असल्याचं हे जिवंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. हरियाणामध्ये बॉडी बिल्डरच्या हत्येचा धक्कादायक प्रकार घडलाय. लग्नामध्ये मुलींची छेड काढण्यापासून टोळक्याला रोखल्यामुळे एका बॉडी बिल्डरला आपला जीव गमवावा लागलाय. लग्नात टोळक्याला छेडछाडीपासून रोखल्यानंतर 20 जणांनी बॉडी बिल्डर रोहितला जबर मारहाण केली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मारहाण करून तरुणांनी पळ काढला आणि या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून या आरोपींचा देखील शोध घेतला जातोय. मध्य प्रदेशमधील रतलाम इथल्या एका शाळेत धक्कादायक प्रकार घडलाय. शाळेत शिकणाऱ्या 8वीतील विद्यार्थ्यानं शाळेच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यानं उडी मारल्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेलं, त्यामुळे त्याचे प्राण वाचलेत. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून देखील या प्रकरणाचा सखोल तपास केला जातोय. उत्तरेकडील डोंगराळ राज्यांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम मध्य प्रदेशात जाणवू लागलाय. त्यामुळे थंडी पुन्हा एकदा वाढतीये. जबलपूर, ग्वाल्हेरसह राज्यातील 12 शहरांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली घसरलाय. इंदूर, भोपाळ, उज्जैनसह अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळी धुकं देखील पडते. गेल्या 2 दिवसात हलक्या पावसानंतर राजस्थानमध्ये देखील थंडी वाढली आहे. भिलवाडा, चित्तोडगड, राजस्थानसह 5 जिल्ह्यांमध्ये आज दाट धुकं पडलं. उद्यापासून मध्य प्रदेशात राज्यात थंडीच्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय. उत्तराखंडमध्ये काल ढगाळ वातावरण होतं आणि केदारनाथ धामचं तापमान -15 डिग्रीवरती नोंदवलं गेलं. दृष्टिहीन महिला क्रिकेट संघानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. त्यांच्या यशानं इतरांना प्रेरणा मिळेल असं मत यावेळी राष्ट्रपतींनी व्यक्त केलं. पहिला दृष्टिकोन महिला T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघानं काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी संघानं राष्ट्रपतींना खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेली क्रिकेट बॅट म्हणून भेटही दिली. राष्ट्रपतींनीही संघाकडून भेट दिलेल्या क्रिकेट बॉलवर आपली स्वाक्षरी केली. राष्ट्रपती मुर्मू यांनी T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल संपूर्ण संघाचं अभिनंदनही केलं. भारत सरकारच्या नवीन निर्देशानुसार मेसेजिंग ॲपसाठी फोनमध्ये त्याच नंबरचं सक्रिय सिम कार्ड अनिवार्य करण्यात आलंय. व्हॉट्सअप, टेलिग्राम, सिग्नल, थ्रीमा, ॲडचॅट, जोस सारख्या मेसेजिंग आणि कम्युनिकेशन ॲप्सचा वापर सक्रिय सिम कार्डशिवाय करता येणार नाही. हा नियम स्पॅम, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी करण्यात आलाय. डिव्हाइसमध्ये सिम कार्ड नसल्यास ॲपचा वापर करणं शक्य होणार नाही. सिम कार्ड नसेल किंवा ॲक्टिव्ह नसेल तर ॲप स्वयंचलितपणे लॉग आउट होईल किंवा ब्लॉक होईल. 90 दिवसांच्या आत हे बदल लागू करणं बंधनकारक आहे. अयोध्येच्या एका अनोख्या मंदिरात बजरंगबलीला रोज बाटी चोखाचा खास भोग दिला जातो. भाविकांसाठी तोच महाप्रसाद असतो. प्रभू रामचंद्राची नगरी असलेल्या अयोध्येमध्ये प्रत्येक मंदिराची स्वतःची खास परंपरा आहे. शरयू नदीच्या काठी राजघाट इथं असलेल्या हनुमान मंदिरात दररोज एक अनोखी प्रथा पाळली जाते. तिथे बजरंगबलीला इतर पदार्थांसह रोज बाटी चोखाचा नैवेद्य दाखवला जातो, जो नंतर महाप्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटला जातो. हनुमानजी रसिक असल्यानं त्यांना अनेक पदार्थांचे भोग लागतात, पण या बाटी घाटवर विशेषतः बाटी चोखा प्रधान आहे, अशी माहिती आचार्य कौशल किशोर शास्त्री यांनी दिली आहे. नवी दिल्लीच्या उत्तरी जिल्हा पोलिसांनी लाहोरी गेट परिसरात मोठी कारवाई करत बनावट सिगरेटच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 2 आरोपींना अटकही केली आहे. पोलिसांनी या छाप्यात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ब्रँडच्या हुबेहूब नकल केलेल्या हजारो सिगरेट स्टिकचा साठा जप्त केलाय. याच बाजारातील किंमत 50 लाख रुपयांहून अधिक आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे लाहोरी गेट इथल्या एका दुकानावर छापा टाकण्यात आला. दोन्ही आरोपी अनेक दिवसांपासून बेकायदा साठवणूक आणि पुरवठा नेटवर्कचा भाग होते, अशी माहिती देखील DCP राजा बांठिया यांनी दिली आहे. ओरिसाहून सोलापूरकडे सुमारे 6.5 कोटी रुपयांचा गांजा कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर पकडण्यात आलाय. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातल्या राजेश्वर गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून हे बिदर तालुक्यातील मगदल या गावचे रहिवासी आहेत. ते सध्या हैदराबादमध्ये राहत आहेत. ते ओडिशाहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरून राजेश्वर मार्गे शेजारच्या महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे गांजा वाहतूक करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकला. ओडिशामधील मलकनगरीहून महाराष्ट्रातील सोलापूरला गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्रिपुरामध्ये अंमली पदार्थ विरोधी पोलिसांनी मोठी मोहीम राबवत सुमारे 70,000 गांजाची रोपं नष्ट केली आहेत। ही कारवाई राज्याच्या विशालगड परिसरात करण्यात आली। अंमली पदार्थांची लागवड आणि तस्करी रोखण्यासाठी ही मोहीम सातत्यानं सुरू आहे। मोठ्या क्षेत्रावर ही गांजाची रोपं लावण्यात आली होती आणि विशालगड पोलीस स्टेशनचे अधिकारी विजय दास यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। पोलिसांनी ही संपूर्ण लागवड उद्ध्वस्त केली असून या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करांना मोठा धक्का बसला आहे। श्रीलंकेतील कोचीकडे किनारपट्टी भागात दित्वाह चक्रीवादळानं केलेल्या विध्वंसानंतर भारताकडून आज पुन्हा बचाव कार्य करण्यात आलं। भारताच्या शेजारी प्रथम या धोरणाअंतर्गत सुरू असलेल्या ऑपरेशन सागर बंधू या मोहिमेचा हा एक भाग आहे। या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत पूर आणि भूस्खलनामुळे मोठं नुकसान झालंय। यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागलाय। बचाव कार्यासाठी 80हून अधिक एनडीआरएफ जवान अत्याधुनिक उपकरणं देखील घेऊन गेले होते। श्रीलंकेचं हवाई दल आणि नौदलाच्या मदतीनं या बचाव कार्य करण्यात आलंय। श्रीलंकेच्या हवाई दलानं पूरग्रस्त माविलारू परिसरातून 121 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढलंय। गेल्या काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस आणि आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली होती। अनेक नागरिक अडकूनही पडले होते। अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलानं बेल 412 आणि MI-17 या 2 शक्तिशाली हेलिकॉप्टर्सचा वापर केला। या बचाव मोहिमेत पुरामुळे विस्थापित झालेल्या महिला, मुलं आणि वृद्धांसह एकूण 121 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं। सरकारनं या बचाव कार्याबद्दल हवाई दलाचे विशेष आभारही मानलेत। श्रीलंकेत चक्रीवादळामुळे अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी भारतीय हवाई दलानं MI-17 हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं एक विशेष हायब्रिड मिशन यशस्वीपणे पार पाडलं। या मोहिमेत गरुड कमांडोला प्रतिबंधित क्षेत्रात दोरीच्या सहाय्यानं खाली उतरवण्यात आलं। त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे हेलिपॅडवर आणलं। त्यानंतर हेलिकॉप्टरनं 24 प्रवाशांना कोलंबो इथं सुखरूप नेलं। यामध्ये 12 भारतीय, 10 परदेशी आणि 2 श्रीलंकन नागरिकांचा समावेश आहे। श्रीलंकेत ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत मानवतावादी मदतीचा ओघ सुरूच आहे। भारतीय हवाई दलाच्या 2 मालवाहू विमानांनी सुमारे 21 टन मदत साहित्य कोलंबोमध्ये पोहोचवलंय। या मदतीत तंबू, ब्लँकेट, स्वच्छता किट, तयार खाद्यपदार्थांचा समावेश आहे। या व्यतिरिक्त नौदलाचं जहाज INS सुकन्या अधिक मानवतावादी मदत घेऊन विशाखापट्टणमहून श्रीलंकेकडे रवाना झाले। INS विक्रांत या विमानवाहू नौकेवरील 2 चेतक हेलिकॉप्टर्स देखील बचाव कार्यात सहभागी झाले। या चक्रीवादळात 132 लोकांचा मृत्यू झाला असून 176 लोक अजूनही बेपत्ता आहेत। सिडनीच्या पश्चिमेकडील नॉर्थ सेंट मेरीतील कुर्राजॉंग या स्ट्रीटवर रात्रीच्या वेळी लागलेल्या एका रासायनिक पुनर्चक्रण व्यवसायाच्या ठिकाणी एक हिंसक स्फोट झाला। या स्फोटामुळे अग्निशमन दलाच्या जवानांवर सिमेंटचे तुकडे आणि इमारतीचा ढिगाराही पडला आणि या भीषण आगीमुळे प्रचंड उष्णता निर्माण झाली। 100 मीटरपेक्षा जास्त उंचीवर आगीचा मोठा लोळ फेकणारा स्फोट झाला। या घटनेचं वर्णन करताना अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण सेवा काळात एकदाच अनुभवता येईल असा प्रसंग असल्याचं म्हटलंय। इस्रायल हमास युद्ध सुरू झाल्यापासून पॅलेस्टिनी मृतांचा आकडा 70,000वर गेलाय। 10 ऑक्टोबरला शस्त्रसंधी लागू होऊनही हिंसाचार सुरूच आहे। शस्त्रसंधी लागू झाल्यापासून इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये कमीत कमी 352 पॅलेस्टिनी मारले गेलेत। दोन्ही पक्ष एकमेकांवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही करतात। दरम्यान बेनी सुहेला इथं शाळेत आश्रय घेतलेल्या कुटुंबातील 2 भावांना इस्रायली गोळीबारात जीव गमवावा लागलाय। तर इस्रायलनं संशयास्पद गतिविधी करणाऱ्यांना लक्ष्य केल्याचंही म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला आणि आसपासचे हवाई क्षेत्र बंदची घोषणा केली आहे। ट्रम्प यांनी ही सूचना थेट राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना न करता एअरलाइन्स, पायलट, ड्रग्ज डीलर्स आणि मानवी तस्करांना उद्देशून केली आहे। या घोषणेमुळे व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांच्यावर दबाव आणण्याचा अमेरिकेचा हा नवा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे। अमेरिकेनं यापूर्वीच मादुरो सरकारला अवैध घोषित केलं असून त्यांच्यावर अंमली पदार्थ आतंकवादाचा आरोपही केला आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्यावरील भ्रष्टाचार, फसवणूक आणि विश्वासभंगाच्या प्रलंबित खटल्यांमध्ये माफी मिळावी यासाठी राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्याकडे औपचारिक अर्ज केलाय। राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांच्या कार्यालयानं या अर्जाला असाधारण विनंती असं म्हटलंय आणि याचा विचार जबाबदारीनं केला जाईल। तसंच माफी देण्याच्या प्रक्रियेत कायदा मंत्रालयाचा सल्लाही घेतला जाईल आणि सार्वजनिक हित विचारात घेतला जाईल असं म्हटलेलं आहे। 15 देशांनी चीनच्या वाढत्या दडपशाही आणि गंभीर मानवाधिकार उल्लंघनाची उघडपणे निंदा करणारं संयुक्त निवेदन जारी केलंय। संयुक्त राष्ट्रांमध्ये चीनविरुद्ध झालेला हा सगळ्यात थेट आणि समन्वित विरोध असल्याचं मानलं जात आहे। या आघाडीमध्ये अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलियासह अनेक युरोपीय आणि पॅसिफिक देशांचा समावेश आहे। निवेदनात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा व्यापक दडपशाहीवर गंभीर चिंताही व्यक्त करण्यात आली आहे। तर चीनकडे तात्काळ सगळ्या राजकीय कैद्यांना सोडण्याची मागणी देखील करण्यात आली आहे।
लंडनमध्ये ब्रिटनच्या संसदेत मजूर पक्षाचे खासदार जॉन मॅकडोनल्ड यांनी बलुचिस्तानमधील ढासळत्या मानवाधिकार परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पाकिस्तानी सैन्यानं कथितरित्या केलेल्या महिलांच्या अपहरणाकडे आणि ड्रोन हल्ल्यांच्या घटनांकडे लक्ष वेधलं आहे. मॅकडोनल्ड यांनी यासंबंधी 3 लेखी संसदीय प्रश्न विचारले असून एक अर्ली डे मोशन दाखल केला आहे, ज्यामुळे या विषयाची संसदेत औपचारिक नोंदही झाली आहे. त्यामुळे ब्रिटन सरकारला 3 दिवसांच्या आत या प्रश्नांवर उत्तर देणं बंधनकारक आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 आणि 5 डिसेंबरला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या भारत दौऱ्यात रशिया दरम्यान लष्करी करार होण्याची शक्यता आहे. या कराराला मंजुरी देण्याच्या उद्देशाने रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात अंतिम हालचाली होत असल्याची माहिती एका अहवालातून मिळाली आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था तास याच्या वृत्तानुसार भारत रशियामध्ये 18 फेब्रुवारीला रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स अग्रीमेंटवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. भारताची स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS सह्याद्री सध्या इंडो पॅसिफिक क्षेत्रातील ऑपरेशनल तैनातीवर असून फिलिपाईन्सच्या मनिला बंदरात दाखल झाली आहे. या दौऱ्यादरम्यान INS सह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांनी फिलिपाईन्स नौदलाच्या जवानांसोबत योगाभ्यास केला. या संयुक्त सत्रामुळे आरोग्य आणि एकाग्रतेला प्रोत्साहन मिळेल. तसंच आरोग्य, एकता आणि सौहार्द या भारताच्या संदेशाचं प्रतिबिंब दिसलं, अशी माहिती भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी एक्स पोस्ट करत दिली आहे. कॅनडाजवळ पॅसिफिक महासागरावर प्रवास करणाऱ्या एका मालवाहू जहाजाच्या कॅमेऱ्यात UFO सदृश वस्तू कैद झाली, त्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. 28 नोव्हेंबरला जपानहून व्हँकुव्हरकडे जात असलेल्या MS पॅसिफिक स्टार या जहाजाच्या सुरक्षा कॅमेऱ्यात ही रहस्यमय घटना कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये ही वस्तू समुद्रापासून 50 ते 60 मीटर उंचीवर प्रचंड वेगानं उडताना दिसते आणि काही सेकंदातच ती अचानक गायब होते. महत्त्वाचं म्हणजे त्या वस्तूमधून निळसर प्रकाश किरण बाहेर पडत आहेत आणि ती समुद्राच्या पाण्याला स्पर्श करत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रॉयल कॅनेडियन एअरफोर्स आणि अमेरिकेची एनोराड या संस्था यांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. इटली संसदेनं 25 नोव्हेंबरला फेमिसाइड हा महत्त्वाचा कायदा मंजूर केलाय. नवीन कायद्यानुसार जर एखाद्या महिलेची तिच्या लिंगामुळे हत्या झाली तर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल. 2 वर्षांपूर्वी इटलीमध्ये 22 वर्षीय विद्यार्थिनी जुलिया चेकेटिनची तिच्या माजी प्रियकरानं हत्या केली होती, कारण तिने त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्यानंतर फेमिसाइडला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी होत होती. फेमिसाइड हा असा एक गुन्हा आहे ज्यात एखाद्या स्त्रीची किंवा मुलीची हत्या केवळ ती स्त्री आहे म्हणून केली जाते. मलेशियानं आपल्या डिजिटल नियमांमध्ये ऐतिहासिक बदल करण्याची घोषणा केली आहे. 2026 पासून 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. लहान मुलांना ऑनलाईन सुरक्षा धोक्यांपासून वाचवण्यासाठी मलेशियानं हे कठोर पाऊल उचललंय. मंत्री फमी फजील यांनी टेक कंपन्यांना स्पष्ट संदेशही दिलाय. आम्ही आशा करतो की पुढील वर्षांपर्यंत सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्सना खातं उघडण्यापासून रोखण्याच्या निर्णयाचं काटेकोरपणे पालन करतील, असं ते म्हणाले आहेत. अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC मध्ये व्हाईट हाऊसजवळ 2 नॅशनल गार्ड जवानांवर गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यात सारा बेकस्ट्रॉम या महिला सैनिकाचा मृत्यू झालाय. या घटनेतील दुसरा जखमी जवान अँड्र्यू वोल्फवर सध्या उपचार सुरू आहेत. हा गोळीबार हे सुरक्षेतील अपयश नसून अमेरिकेतील अंतर्गत राजकारण, स्थलांतर धोरण, लष्करी तैनाती आणि संघराज्य अधिकाऱ्यांच्या संघर्षाचं प्रतीक असल्याचं ते बोललं जात आहे. ही घटना डेमोक्रॅटिक राज्यांमधील नॅशनल गार्ड तैनाती विरोधी संबंधित आहे का? बायडन प्रशासन त्याला जबाबदार आहे का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.